खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा इथं भाजपच्या वतीनं स्वर्गीय अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली। शिंदखेडा भाजप मध्यवर्ती कार्यालयात कार्यक्रम। शिंदखेडा येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात भाजपा शिंदखेडा शहर व जिल्हा भाजपच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। सुरुवातीला भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी 2 मिनिटे श्रद्धांजली अर्पण केली। त्यानंतर प्रतिमेचं पुष्पहार फुले वाहत पूजन करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री यांच्या जवळीक असल्यामुळे पक्ष बाजूला पण एक दमदार दिलदार व्यक्तिमत्व व विकास कामांना प्राधान्य देणारे रोखठोक दिलखुलास अजितदादा पवार काळानं हिरावून नेल्यानं त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या। त्यांच्या आदेशानुसार शिंदखेडा शहर व जिल्हा भाजपच्या वतीनं सदर कार्यक्रम शिंदखेडा येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात घेण्यात आला। या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब नारायण पाटील, जिल्हा सरचिटणीस DS गिरासे, भाजप दोंडाईचा भाग भाजप तालुका अध्यक्ष दीपक बागल, शहर अध्यक्ष संजय महाजन, घटनेचे प्रतिनिधी चेतन परमार, नगरपंचायत उपनगराध्यक्ष तथा नियोजन समिती सभापती उदय देसले, बांधकाम सभापती मनोहर पाटील, महिला व बालकल्याण समिती प्रतिनिधी अबू कुरेशी, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समिती प्रतिनिधी चंद्रकांत सोनवणे, पाणी पुरवठा समिती प्रतिनिधी दादा मराठी, नगरसेवक दीपक देसले, सुयोग भदाणे, संदीप राजपूत, ज्ञानेश्वर सकट, गुलाब सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाशप्पा देसले, दयाराम माळी, युवराज माळी, रमेश भांबरे, दगा चौधरी, जयसिंग गिरासे, पंडित सोनवणे, दीपक फुले, रवी माळी, अतुल बोरसे, राकेश बडगुजर, प्रवीण पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। संपादक यादवराव सावंत, सिंदखेडा। आदरणीय अजितदादा यांचं दुर्दैवी असं निधन झालं। अनेक महाराष्ट्राला चटका लावून देणारी की मनाला खेद निर्माण करणारी घटना घडली। दादा म्हणजे एका अर्थाने भाऊ असतात। दादा म्हणजे एक हक्काचा माणूस असतो। दादा म्हणजे गोरगरिबांना सहज उपलब्ध होणारा माणूस असतो। आणि त्याच पद्धतीने दादांचं वागणं होतं की महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला कोणी माणूस गेला आणि त्यांना भेटलं तर वास्तविकपणे त्याची चौकशी करणे, मग त्याचं जेवणापासून तर राहण्यापासून माननीय मंत्री महोदयांच्या जयकुमार भाऊंच्या माध्यमातून अनेकदा भेटण्याचा वेळ आला आणि त्या वेळेस अनेकदा वास्तविकपणे कार्यकर्त्यांची जी विचारपूस केली आणि म्हणूनच आज उपमुख्यमंत्री असताना सर्वसामान्यांचे नेते म्हणून अजितदादा सर्वांना हवे असे वाटत होते। पण काळ आणि वेळ हे कोणाला टळत नाही आणि दादांचं वेळ आली आणि दादा आपल्याला सर्वांना सोडून निघून गेले आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या दृष्टीने एक काळा दिवस किंवा एक दुर्दैवी अशी घटना घडली। दादा अतिशय प्रखर आणि तोंडावर रोखठोक बोलणारे नेते होते, परंतु निर्णय क्षमता जी होती अतिशय म्हणजे निर्णय घेण्यात ते चुकीचा असो का बरोबर असो पण निर्णय धाडसाने घ्यायचे आणि नेहमी त्यांचा जो निर्णय असायचा तो लोक उपयोगी आणि सर्वसामान्यांच्या हिताचा असायचा। म्हणून आजपर्यंत जे जे काही निर्णय दादांनी घेतले ते खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या जनतेला आठवण करून देणारे आणि जनतेच्या हिताचे होते। म्हणूनच आज दादा गेल्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली की महाराष्ट्राचा विकास करणारा नेता, महाराष्ट्रातला पुढे नेणारा नेता आपल्याला सर्वांना सोडून गेले आणि म्हणून खऱ्या अर्थानं दुःख या ठिकाणी होते। दादांना चिरशांती लाभो म्हणून भारतीय जनता पार्टी धुळे जिल्ह्याच्या वतीने, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी रावसाहेब यांच्या वतीने, धुळे जिल्ह्यातील तमाम जनतेच्या वतीने, धुळे जिल्ह्यातील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील संस्थेच्या वतीने, सर्व नगरपालिकेच्या वतीने, सर्वांच्या वतीने मी आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। ओम शांती, ओम शांती। स्वतःच्या धाडसी निर्णयाने, अभ्यासवृत्तीने आणि प्रामाणिकपणाने आणि प्रचंड मेहनतीने आणि एवढंच नाही तर वक्तशीरपणाने आपली स्वतःची एक स्वतंत्र इमेज निर्माण केली, छवी निर्माण केली आणि त्या माध्यमाने ते लोकांमध्ये लोकप्रिय झाले। आज आपण पाहतो की एक पक्षपलीकडे जर आपण विचार केला तर एक नेता म्हणून किती दादा मोठे होते
हे आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रभर झालेल्या वातावरणाला लक्षात येतं. या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय एका शब्दात त्यांनी त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली की माझा एक दिलदार मित्र हरवला आणि दमदार नेता हरवला. तर अशा प्रकारचं आपल्याला त्याच्यावरनं लक्षात येतं की दादांचं महत्त्व आणि दादांचं स्थान किती मोठं होतं. आपल्या सर्वांचे नेते माननीय नामदार जयकुमार भाऊंनी देखील शोक संवेदना व्यक्त करत असताना या ठिकाणी एक भावनिक झाले आणि त्यांनी सांगितलं की एक पक्षपलीकडे जाऊन दादांनी मला वेळोवेळी मदत केली आणि त्या माध्यमाने दादांचं मार्गदर्शन मला नेहमी लाभत राहायचं. अगदी शिक्षण काळापासून तर त्या ठिकाणी आतापर्यंत अगदी बुधवारी त्या ठिकाणी अपघात झाला, मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा माननीय मंत्री महोदयांनी त्यांच्याशी चर्चा केली. अशा प्रकारचे एक राजकारणातलं दादा एक दिलदार व्यक्तिमत्व निघून गेल्याने एक प्रचंड अशा प्रकारची हानी आपल्या संपूर्ण राज्याची झाली. आपल्याला माहिती आहे की राज्यात अशा अनेक घटना घडल्या. त्याच्यामधली ही एक अजून त्यातल्या त्यात आपण पाहतो की आर रावा असतील, माननीय गोपीनाथजी मुंडे असतील, विलासरावजी देशमुख असतील, अशा मोठ्या मोठ्या व्यक्तींना आपण गमावलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून एक या ठिकाणी एक मोठा नेता गमावण्याचं दुःख आपल्या सर्वांना आहे. आणि म्हणून आज 6व्यांदा उपमुख्यमंत्री असलेले दादा आपल्यातनं गेले आणि खऱ्या अर्थाने एक जनसामान्यांचा एक नेता हरपल्याचं दुःख आपल्या सर्वांना आहे. आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दादांच्या गेल्याने संपूर्ण राजकारणाची नव्हे तर संपूर्ण राज्याची सर्वसामान्यांची हानी झालीच आहे. परंतु या ठिकाणी त्यांच्या परिवाराला या दुःखातनं सावरण्याची शक्ती परमेश्वर देवो आणि दादांना या ठिकाणी चिरशांती लाभो. या ठिकाणी दादांनी प्रत्येकासाठी गोरगरिबासाठी मेहनत घेतली. अगदी सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत अथक अशा प्रकारचा काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. आणि म्हणून असे दादा या ठिकाणी गेल्याने त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय नामदार महोदय जयकुमार भाऊ रावल यांच्या वतीने आणि संपूर्ण शिंदखेडा शहरवासीय परिसरातील सर्व मान्यवर आणि सर्व नागरिक शिंदखेडा मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.